आता पुढचा जो प्रश्न आहे की सोबतच्या आकृतीची परिमिती किती. आता एक लक्षात घ्या की यामध्ये 10, 15, 5 आणि 15 अशी मेजरमेंट दिलेली आहे. आता हॉरिझॉन्टल मध्ये कोण कोण आहे सांगा. 10 बरोबर आहे का, आणि प्लस 5. ही जी साइड आहे ही ऑटोमॅटिक किती मीटर घेऊन चालली, 15 मीटर. व्हर्टिकल जर पाहिलं आपण तर एक आहे 15 आणि दुसरी पण आहे 15. 15 आणि 15 किती होईल, 30 मीटर. बरोबर. मग आता प्रश्न राहिला की आकृतीची परिमिती किती. तर सर्व बाजूंची बेरीज काय येईल, 30 प्लस 15 प्लस सांगा 5 है ना. बघा हे 30 नंतर 10 राहिले घ्यायचे. ओके. हा हे 30 नंतर क्लॉकवाईज जाऊ आपण. 10 त्यानंतर 15 प्लस 5 प्लस 15 प्लस 15. आता 15 तीन वेळेस आलेला आहे. 15 त्रिक 45 आणि उरलेले 30 आणि 10 40 आणि 5 45. सो आन्सर किती, 90 मीटर. ओके. आता या गणितामध्ये फक्त तुम्हाला योग्य चिन्ह वापरायचं आहे. आता ऋण संख्या जी आहे जितकी लहान असेल तितकी ती काय असते, मोठी असते. आणि दॅट्स व्हाय ऋण 7 आणि ऋण 2 यामध्ये मोठा अंक कोणता असणार आहे, ऋण 2. हे जे आहे हे तर फक्त तुम्हाला सूत्रच विचारलं पहा, कित्येक वेळेस आपण प्रॅक्टिस केली आहे, ठीक आहे ना. की a प्लस बी क्यूब आणि मायनस ए मायनस बी क्यूब जर पाहिला आपण तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिला होता. पहा वाटल्यास तुम्हाला मी सिद्ध करून दाखवतो आज. म्हणजे ऐन वेळेस जर आठवलं नाही तर पहिल्याचा विस्तार काय सांगा, a चा घन अधिक 3a चा वर्ग b अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. मायनसचा विस्तार काय सांगा, a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab चा वर्ग आणि मायनस b चा घन. पण आता पहिल्यांदा जे आहे हे आपण ऍज इट इज घेणार. दुसऱ्या वेळेस काय करावं लागेल बरं, मायनस मग या मायनस मग आपण सर्वांचे काय बदलायचे, चिन्ह बदलायचे. सो हे होईल मायनस, हे होईल प्लस, हे मायनस आणि हे प्लस. मग आता यामध्ये कट होण्यासारखं काय काय सांगा, ए क्यूब आणि मायनस ए क्यूब कट होतील. त्यानंतर प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस 3ab स्क्वेअर हे कट होतील. मग शिल्लक राहिला बी क्यूब आणि बी क्यूब म्हणजे किती असेल, 2b क्यूब आणि 3a स्क्वेअर प्लस b 3a स्क्वेअर b किती, 6a स्क्वेअर b. आता आपण फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट पण दिलाय आपण, पण ठीक आहे एखाद्या वेळेस जर इन केस आठवलं नाही तर. पुढचं गणित जे आहे n हे m च्या काय आहे, समप्रमाणात. m 3 असताना n किती आहे, 12. मग n 20 असताना m किती, तर त्याला आपण mच घेऊ. समप्रमाण असेल तर काय करायचा, तिरकस गुणाकार. सांगा काय होईल, m गुणिले 12 बरोबर किती येईल, 20 गुणिले 3. m बरोबर 20 गुणिले 3 छेद 12. 3 चौक 12 आणि 4 पंचे 20. तर m ची किंमत किती यायला पाहिजे, 5 यायला पाहिजे. म्हणजे m 3 असताना n 12 आहे तर n 20 असताना m ची किंमत किती येईल, 5 येईल. पुढचं जे गणित आहे, माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्ष जास्त आहे. आता माझंच वय काय धरायचंय, x. तर मित्राचे वय किती. मग आता मला सांगा, स्वतःचं वय x धरलं तर मित्राच्या वया संदर्भात माहिती दिलेली आहे की मित्राचे वय माझ्या वयाचे म्हणजे माझं वय किती आहे, x. त्याच्या निम्म्यापेक्षा म्हणजे त्याला काय करणार तुम्ही, 2 ने डिवाइड करणार आणि 5 ने जास्त आहे म्हणजे किती आलं, +5. संक्षिप्त रूप करायचंय पहा.
40 m चा वर्ग अधिक 30 m चा घन. m चा वर्ग कॅन्सल झाला, शिल्लक राहील फक्त 1 m. त्यानंतर इथं शून्य कॅन्सल करा, 0 0. अंशामध्ये काय राहिला 4 आणि छेदामध्ये काय राहिला 3m. दॅट इज द आन्सर. 17 मध्ये पहा 0.125 चा घनमूळ विचारलं. आता 5 चा घन काय आहे 125. मग 125 चं घनमूळ 5 असेल, 0.125 चं घनमूळ काय असेल 0.5. आता हे जे गणित आहे 5000 रकमेचे म्हणजे ही काय झाली प्रिन्सिपल 3 वर्षाची, एन काय आलं 3. चक्रवाढ व्याजाने रास म्हणजे अमाउंट किती झाली 6,655. तर व्याजाचा दर रेट किती तुम्हाला मी सांगितलं होतं. ते सूत्र जर रिअरेंज केलं तर गणित फार सोपं होतं पहा. त्याच्यामुळे सूत्र काय आपलं A is equal to P in bracket 1 upon R 100 आणि त्याचा घातांक काय आहे n. आपला करायचं काय आहे R. मग R करायचा असेल तर पहा 1 plus R upon 100 चा घातांक काय आहे n. हा P गुणाकारात आहे, अपोजिट साइडला गेल्यावर तो कुठे जाईल भागाकारामध्ये. आता याचं nth मूळ आहे म्हणजे हे काय आहे त्याचा घातांक किती आहे n. आता हे कॅन्सल करायचं असेल तर काय करावं लागेल बरं समोरच्याचं तितकं मूळ घ्यावं लागेल. येते लक्षात पहा, हे ट्रिक लक्षात घ्या बरं. 1 plus r upon 100 इथं घेतलं आपण, इथं जो घातांक आहे ना तितकं त्याचं मूळ घ्यायचं. म्हणजेच याचा अर्थ काय करायचा आहे तुम्हाला की वर्गमुळात कितवं मूळ घ्यायचं n. म्हणजे इथं 3 आहे म्हणून घनमूळ घेणार आपण, 2 असेल तर वर्गमूळ, हे की नाही. आणि इथं काय येणार a upon p. पुन्हा सूत्रानं आपण करू 1 प्लस पाहता आता इथे एक अजून सूत्र +1 अपोजिट साइडला गेल्यावर काय होणार -1 म्हणजे r छेद 100 बरोबर काय होईल आपल्याला 9 n मूळ घ्यायचा आहे a upon p आणि त्याच्यातून a काय करायचं आहे मायनस. पुन्हा r काढायचा असेल हे 100 कुठे जातील गुणाकारामध्ये जातील. मग इथं आपण एक नवीन सूत्र तयार होतं a upon p -1. मग आता किमती टाकायला हरकत नाही, एवढ्या प्रोसेस आहे. पण सूत्रामध्ये तुम्ही प्रोसेस केल्या तर किमतीमध्ये जास्त प्रोसेस करायची गरज नसते. हे जर लक्षात ठेवलं तर फारच छान. सांगा आता 100 ला 100 n ची किंमत किती आहे सांगा 3. a upon p a किती आहे 6,655 छेद सांगा किती आहे प्रिन्सिपल 5,000 आणि वजा 1. आता तुम्हाला माहिती आहे मी हे 3 शून्य कट केले तर काय देऊ शकतो बरं दशांश चिन्ह 3 स्थळ सोडून. मग आता 100 ला 100 काय होईल सांगा 5 एक आता घनमूळ घ्यायचं आपल्याला 5 एक 5 एक उरला 16 5 त्रिक 15 5 त्रिक 15 5 एक 5 वजा 1 बरोबर. आता वाटल्यास थोडं काय करतो पण जागा पुरत नाही तर मी इथे वाटल्यास करतो r बरोबर पुढे होतो आपण सांगा 100. आता मला सांगा 1331 चं घनमूळ किती आहे 11 आहे. मग 1.331 चं काय असणार 1.1. मग इथं कंसामध्ये 1.1 मधून 1 काय करणार मी मायनस करणार. मग 100 गुणिले 1.1 मधून 1 वजा करा किती येतं 0.1. 0.1 शून्य कॅन्सल होईल. रेट जो आहे तो किती टक्के आला 10%. अशा पद्धतीने गणित सॉल्व्ह करणं अपेक्षित होतं. बऱ्याच जणांनी असं वाटलं असेल की इथं 1.1 जे आहे 11% हे सुद्धा पर्याय तिथं होता, बट आन्सर काय तिथं 10%. आणि हे कोण आहेत सांगा बरं x आणि 3x दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलंय तर होणारे अंतरकोन एकमेकाला काय असतात पूरक असतात.
पूरक म्हणजेच त्यांची बेरीज किती येते 180. मग सांगा 4x बरोबर 180 तर x बरोबर किती येईल 180 भागिले 4 किती उत्तर 45. तुम्हाला तर फार सोपं पेपरच फार सोपं होतं मॅथचा तसा विचार केला तर बेसिक आहे सगळं 45. कॉम्प्लिकेटेड तर एकही गणित नाही वाटलं मला. त्यानंतर PQR आणि UTS. आता याच्यात तुम्हाला ऑप्शन जर पाहिलं ना एकाच एक संगतीमध्ये कंपल्सरी तुम्हाला पहिला त्रिकोण कोणता दाखवलेला आहे PQR दाखवलेला आहे बरोबर आहे ना. मग PQR ची एकाच एक संगती कशी येते पहा. PQ मध्ये किती रेषा आहेत 2 रेषा. इकडे 2 रेषा कोणामध्ये आहे US. आता US घ्यायचं का SU घ्यायचं तस कसं ठरवायचं Q नंतर R किती आहे 3 रेषा म्हणजे 2 नंतर 3 रेषेकडे जायचं आपल्याला 2 नंतर 3 रेषेकडे जायचं. मग त्रिकोण कोणता आहे तो UST. म्हणून इथं ट्रायंगल कोणता येईल UST. तर हा होता NMS चा कंप्लीट पेपर. ओके.